आपण कधी विचार केला आहे का की सूर्य या संपूर्ण सृष्टीला प्रकाश देतो, जीवन देतो, ते सूर्यदेव स्वतः कसे प्रकट झाले असतील बरं? सूर्याची उत्पत्ती ही केवळ वैज्ञानिक घटना नाही, तर असं एक दिव्य रहस्य आहे की जे हजारो वर्ष वेदांच्या श्लोकामध्ये लपलेलं आहे. आणि आज आपण सूर्यदेवाच्या जन्माची रहस्यमय अशी कथा आपण ऐकणार आहोत. ही कथा अतिशय अद्भुत की तुमच्या हृदयामध्ये श्रद्धा जागवणारी ही कथा आहे. या कथेच्या प्रत्येक शब्दामध्ये ज्ञान लपलेलं आहे, भक्ती आणि जीवनाचं सत्य आहे. आणि त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या कथेच्या शेवटी एक संदेश आहे की या जीवनाला प्रकाश येतो तरी कुठून. कारण मित्रांनो, अखंड या विश्वामध्ये जे अन्न पिकतंय, प्रत्येक जीव जीवन जगतोय, तो सूर्यदेवाच्या प्रकाशामुळे जीवन आणि येणारं 2026 जी वर्ष आहे आता, हे सूर्यदेवाला समर्पित आहे. आणि म्हणून आम्हाला व्हिडिओच्या शेवटी ओम सूर्याय नम अशी कमेंट जरूर करा. अशी कमेंट केल्यानंतर तुमच्या पाठीमागं कुठल्याही ग्रहाचा त्रास राहणार नाही. लक्षात. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. तर मित्रांनो, ज्यावेळी कशाचंच अस्तित्व नव्हतं, वेळेला कुठलं महत्त्व नव्हतं, आकाश नव्हतं, ना धरती नव्हती, त्या अनंत शून्यामध्ये संपूर्ण अंधकार होता, काळा कुट्ट अंधार अंधार. त्या अंधाराला भेदणारच कुणी नव्हतं. तो काळ असा होता की ब्रह्मांड स्वतः आदी रूपात विचलन करीत होतं. आणि अदृश्यपणे एके दिवशी अचानक स्पंदने निर्माण झाली, अनंत शक्ती प्रकट झाली, ब्रह्म स्वतः प्रकट झाले. आणि त्यामुळे महाशून्य तो फक्त शून्य नाही राहिला होता. त्याच्यामध्ये एक बीज पडलं, सृष्टीचं अधिबीज. आणि त्या बीजातून एक कमल तयार झालं. त्याच्या सुवर्ण तेजानं त्या ठिकाणचा अंधार दूर झाला. आणि त्या कमलाच्या मध्यभागी विराजमान कमल योनी ब्रह्मा, या सृष्टीचे अधिश्रेष्ठा. आणि चारही बाजूला अंधकार पाहून ब्रह्मदेव विचलित झाले. त्यांनी आपलं स्वरूप प्रकाशित केलं, परंतु त्यांच्या स्वरूपानं हा प्रकाश संपूर्ण काळाकुट्ट अंधार भेदू शकत नव्हता, त्यांचा प्रकाश. आणि त्यावेळी त्यांच्या मुखातून फक्त एकच शब्द बाहेर आला, आणि तो शब्द म्हणजे ओम. हा केवळ एक शब्द नाही, त्या प्रकाशाचं तेज होतं, सूक्ष्म ऊर्जेचं रूप होतं. मी सगळ्यांचा आधी आहे व अंत आहे. माझ्यामध्ये सृष्टीचं बीज आहे, परंतु अंधारात माझी सृष्टी कशी विकसित होईल, असा विचार ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी केला. आणि अचानक त्यावेळी ओमच्या शब्दातून एक ज्योत तयार झाली. आणि या ज्योतीच्या आकृतीतून देदीप्यमान ती आकृती ब्रह्मदेवाच्या चारी बाजूने प्रदक्षिणा करू लागली. जशी जशी ती आकृती फिरत गेली, तसा अंधकार नष्ट होत गेला. आणि हे होतं सूर्याचं अधिरूप. अंधकाराला प्रथम विरोध करणारं प्रथम स्त्रोत तो म्हणजे सूर्याचा अधिरूप. हे सगळं पाहून ब्रह्मदेव प्रसन्न होऊन म्हणाले, तुझ्या प्रकाशानं माझी सृष्टी विकसित होईल. आणि तू प्रकाशाचा अधिष्ठ आहेस, जीवनाचा तू वाहक आहेस. आणि आजपासून तुझं नाव आदित्य आहे, जो आधीपासून आहे. आणि त्या ठिकाणी ज्योती रूप पुरुषानं नतमस्तक होऊन म्हणाला, मी आपला सेवक आहे प्रभू, आपल्या आदेशाचं पालन करणं माझं कर्तव्य आहे. आणि ब्रह्मदेवानं 3 भागामध्ये विभाजन केलं. ब्रह्मदेवानं सूर्याच्या तेजाचं प्रथम भाग म्हणजे अग्नी, द्वितीय भाग म्हणजे विद्युत, आणि तिसरा भाग म्हणजे उष्णता निर्माण केली. आणि या तिन्हीपासून पुढे सृष्टीचा विस्तार केला. सूर्याच्या प्रकाशानं प्रकाशित होऊन ब्रह्मदेवानं या सृष्टीची रचना चालू केली. अशा प्रकारे अंधकाराच्या गर्भातून प्रकाशाचा जन्म झाला, आणि त्याला आपण सूर्य म्हणतो. आता जसा जसा या सृष्टीचा विस्तार झाला, आणि पुढे नंतर ब्रह्मदेवाचा मानसपुत्र मरीचीने जन्म घेतला. आणि पुढे मरीचीचा पुत्र महर्षी कश्यप झाले. महर्षी कश्यप यांचं तप अद्वितीय तप होतं. नंतर पुढे महर्षी कश्यप यांचा विवाह प्रजापती दक्ष यांच्या 13 कन्येबरोबर झाला. आणि त्याच्यामध्ये अदिती आणि द्विती ह्या प्रमुख होत्या.
आदिती देवमाता म्हटलं जातं आदिती मातेला, आणि दूती ही असुर माता. आणि एके वेळी बघा देवता आणि असुर यांच्यामध्ये युद्ध झालं आणि त्यावेळी असुरांनी देवतांचा पराभव केला आणि स्वर्गातून देवांना बेदखल बनवलं, हाकलून काढलं राक्षसांनी स्वर्गातून देवांना. देवतांची ही दुर्दशा पाहून देवमाता दुःखी झाली हो. आणि त्या ठिकाणी माता अदितीनं आपले पती महर्षी कश्यप यांना सांगितलं, स्वामी, आपले पुत्र देवता अनाथासारखे फिरत आहेत, त्यांना त्यांचा अधिकार मिळवण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. आणि त्या ठिकाणी ऋषी कश्यप म्हणाले, देवी, केवळ एकच उपाय आहे की तुला कठोर तपश्चर्या करावी लागेल आणि या परमात्म्याला प्रसन्न करावं लागेल. आणि परमात्मा प्रसन्न झाल्यानंतर निश्चितपणे तुझ्या पुत्रांची रक्षा करतील ते. आणि याच्यानंतर माता आदितीने भगवान विष्णूंची घोर तपश्चर्या केली. विष्णुदेवाची अन्न पाणी न घेता एका पायावरती माता उभी राहिली होती बघा तपश्चर्या करीत. आणि त्या ठिकाणी अदिती मातेच्या तपाला प्रसन्न झाले भगवान विष्णुदेव बघा. तपश्चर्या केल्यानंतर प्रत्यक्ष भगवंत त्या ठिकाणी प्रकट झाले आणि म्हणाल, मी प्रसन्न आहे अदिती. सगळं ऐकून अदिती माता नम्रपणे म्हणाल्या की माझ्या पुत्रांना तुम्ही स्वर्ग परत द्या. माझी हीच इच्छा आहे की त्यांचा अधिकार त्यांना परत द्या. भगवान श्री विष्णुदेव स्मित हास्य केलं आणि त्या ठिकाणी म्हणाले, माते, मी तुझ्या गर्भामध्ये जन्म घेईल पुत्र म्हणून आणि या असुरांचा नाश करेल, तो निश्चित राहा. हे सगळं ऐकल्यानंतर अदिती माता आपल्या आश्रमात आल्या. पुढे काही दिवसानंतर गर्भधारणा झाली मातेला त्या ठिकाणी. आणि हा जो गर्भकाळ आहे अत्यंत अद्भुत होता. पूर्ण आश्रम, लक्षात घ्या, माता ज्या वेळेला गर्भवती राहिली त्यावेळेला पूर्ण आश्रम दिव्य प्रकाशन झालता बघा. दिव्य प्रकाश पडला आश्रमात की जसा सूर्य धरतीवरती आला असा प्रकाश पडला. आता अदिती मातेच्या गर्भामध्ये श्रीहरी विष्णूच प्रत्यक्षात होते आणि जसा जसा हा गर्भाची वाढ होऊ लागली तसं तसं त्या शिशूचं तेज वाढत गेलं. आणि ही तेज एवढं भयंकर होती की अदिती माता ते तेज सहन करू शकत नव्हती बघा, कारण ते शरीरच तेजाला सहन करू शकत नव्हतं. अदिती माता आपल्या पतीच्याकडे गेली, स्वामींच्याकडे. स्वामी, माझ्या गर्भामध्ये असणारा शिशू, त्याचं तेज एवढं भयंकर आहे की माझ्या शरीरामध्ये पूर्ण अग्नी पेटला आहे असं वाटत आहे, मी काय करू. आणि त्या ठिकाणी कश्यप ऋषी फार ज्ञानी होते. आपल्या योग बलाने बघा त्यांनी डोळे झाकले आणि योग बलानं पाहिलं मातेच्या गर्भामध्ये त्यांच्या पत्नीच्या की प्रत्यक्षात सूर्यदेव त्या ठिकाणी आहेत. प्रत्यक्षात सूर्यानेच जन्म घेतला हे त्यांना समजलं. आणि त्या ठिकाणी आपल्या पत्नीला हे सगळं सांगितलं की तू घाबरू नकोस, तुझ्या पोटामध्ये असणारा शिशू म्हणजे प्रत्यक्षात सूर्यदेव आहेत, म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णू. आणि आपल्या मंत्रशक्तीनं योग बलानं त्याचे 2 भाग केले बघा त्या गर्भाचे. एक जो भाग होता त्या शिशूचा होता आणि दुसरा जो भाग होता त्याच्या तेजाचा होता. आणि त्यावेळी त्यांच्या पत्नीला म्हणजेच आदिती मातेला थोडं बरं वाटायला लागलं, शांत झाल्या, त्या तेजाची तकलीफ कमी होऊ लागली. आणि काही दिवसातच बघा ठराविक म्हणजे निसर्ग नेमाप्रमाणे आदिती मातेनं एका सुंदर अशा पुत्राला जन्म दिला. तो पुत्र इतका तेजस्वी होता की ज्या वेळेला पुत्र या पृथ्वीवरती जन्मला म्हणजे मातेच्या गर्भातून बाहेर आला त्यावेळेला सगळीकडे बघा प्रकाश पडला होता. देवतांनी स्वर्गातून त्या ठिकाणी फुलांचा वर्षाव केला, कारण देवांचा स्वर्ग नव्हता बघा, राक्षस होते स्वर्गात, त्यांना वाचवणारा आला हे त्यांना माहीत होतं. तो बालक गर्भातून बाहेर आला परंतु गर्भाच्या आत एक भाग राहिला होता बघा तेजाचा. कश्यप ऋषींना समजलं आणि कश्यप ऋषींनी योगशक्तीनं तो भाग बाहेर काढला बघा तेजाचा. अशा प्रकारे माता अदितीच्या गर्भातून 2 वेगवेगळे तेज बाहेर आले बघा. एक जीवित बालक आणि एक तेजरूपी ते अंड होतं. आणि म्हणून बालकाचं नाव त्या ठिकाणी मार्तंड ठेवलं आणि जे अर्ध तेज होतं ते अंड आकाशात ठेवलं आणि तो म्हणजे सूर्य. पुढे आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, मार्तंड हे मानव रूपामध्ये होते आणि एक तेजस्वी गोळा. आणि मार्तंडाच्या जन्मापासून हे राक्षस जे होते ना ते भयभीत झाले होते बघा. कारण मित्रांनो, मार्तंड जे होते, जे सूर्याचं रूप होतं, त्यांच्या शरीरातून निघणारं जे तेज होतं एवढं भयंकर तेज होतं की समोर जाणारा जळून जात होता बघा, एवढं तेज जोरात होतं. हे राक्षसांना समजलं, समोर येईल ते जळून जात होता. आणि हे सगळं ऐकल्यानंतर काही राक्षस मरून सुद्धा गेले बघा.
आणि स्वर्ग राक्षसांनी त्या ठिकाणी खाली केला, कारण ह्या मार्तंडांचं तेजच एवढं भयंकर होतं. आणि स्वर्ग त्या ठिकाणी देवांना मिळाला बघा. राक्षस पळून गेले पाताळात खाली. परंतु अशी एक घटना घडत होती. हे बाळ मोठं झालं मार्तंड, परंतु मार्तंडाच्या समोर कोणालाच येता येत नव्हतं बघा. प्रत्यक्षात माता अदिती माता सुद्धा समोर येऊ शकत नव्हती, कारण एवढं तेज होतं. पिताही समोर कुणीही येऊ शकत नव्हतं. आणि याचं वाईट त्या मार्तंडाला वाटायला लागलं बघा, कारण त्याला एकटं एकटं वाटू लागलं की आपल्याकडे अशी शक्ती आहे, अशी आग आहे आपल्या शरीरामध्ये की कुणीच आपल्या समोर येऊ शकत नाही. वाईट वाटत होतं. तो मार्तंड अशा वेळी उंच अशा पर्वतावरती तपश्चर्या करू लागला की याच्यातून मार्ग काहीतरी काढायला पाहिजे. बरेच वर्ष तपश्चर्या केली आणि त्या ठिकाणी देवादिदेव महादेव कैलासावरून त्या भागातून चालले होते बघा. ज्या ठिकाणी मार्तंड तपश्चर्या करत होता तिथून भगवान शिवशंकरानं पाहिलं की कोण आहे बसलेला हा युवक, की एवढं तेज आहे त्याला. विचार करा की देवादेव महादेव सुद्धा त्या तेजाकडं सामान्य डोळ्याने पाहू शकत नव्हते. भगवान शिवशंकराला तिसरा डोळा उघडावा लागला होता आणि तिसरा डोळा उघडून पाहिलं तर त्यांनी ओळखलं की हे सूर्यदेव आहेत. कारण लक्षात घ्या, ओंकारापासूनच सुरुवात झालेली आहे सगळी. भगवान शिवशंकराच्यातूनच सूर्याचं तेज आणि सूर्यदेव सुद्धा निर्माण झालेले आहेत. भगवान शिवशंकर त्या ठिकाणी आले आणि मार्तंडाला त्या ठिकाणी सांगितलं की तुला काय पाहिजेस, तू का दुःखी आहेस. त्यावेळी मार्तंडाने त्या ठिकाणी बघा सांगितलं की देवा, माझ्या शरीरातून निघणारं तेज एवढं आहे की तेजासमोर माझी माताही मला येऊ शकत नाही. माझ्या तेजाचं तुम्ही काहीतरी करा. आणि त्या ठिकाणी भगवान शिवशंकरानं मार्तंडाचं बोलणं हे ऐकलं बघा आणि त्याला सांगितलं तू घाबरू नकोस. भगवान शिवशंकरानं आपल्या त्रिशूलानं या तेजाचे 3 भाग केले बघा. पहिला भाग सूर्याचा मानवी भागात हा पहिला भाग ठेवला, म्हणजे मार्तंडाकडे. दुसरा भाग त्या अंड्यामध्ये समवित केला, म्हणजे आकाशात असणारा सूर्य. आणि तिसरा भाग या पृथ्वीवरती अग्निरूपात ठेवला. आणि भगवान महादेव म्हणाले की तू आता मानवी जीवन सुंदररित्या व्यतीत. आणि मित्रांनो, जे अंडाकृती जे तेज होतं ते सूर्य म्हणून आकाशामध्ये, म्हणजे सूर्य आणि मार्तंड हे दोघं बी एकच बघा, एकच आहेत दोघं बी. भगवान महादेवांनी सांगितलं की या पृथ्वीवरती यज्ञासाठी तुला राहावं लागल आणि मनुष्याची सेवेसाठी हा अग्नी असेल. म्हणून आजही आपण पाहतो या संपूर्ण सृष्टीमध्ये जे तेज आहे सूर्याचं, त्या तेजापासून प्रत्येक जीव हा जिवंत राहतो. प्रत्येक जीवाला मिळणारं अन्न हे सूर्याच्या तेजापासून होते. प्रत्येक जीवच म्हणजे सूर्याच्या तेजापासून जीवन जगतोय बघा. म्हणून मित्रांनो, लक्षात घ्या, सूर्याची उपासना ही फार महत्वाची. आणि याच्यानंतर बघा, मार्तंड हे सूर्यालाच म्हटलं जातं, सूर्याचाच भाग आहे. आणि नंतर सूर्य पूर्व पश्चिम करू लागला आपल्या रथामध्ये बसून. तो अग्नीचा गोळा म्हणजेच सूर्य, आणि म्हणून दिवस रात्र होऊ लागला. मित्रांनो, अशी गोष्ट आहे सूर्यदेवाच्या जन्माची. म्हणून सकाळी दररोज सकाळी लवकर उठावं, स्नान करावं आणि सूर्याला त्या ठिकाणी पाणी द्यायचं. याच्यामुळे लक्षात घ्या, कुठल्याही ग्रहांचा तुम्हाला त्रास होणार नाही. जे नवग्रह आहेत, या नवग्रहात कुठल्याच म्हणजे बाकीच्या दुसऱ्या ग्रहांचा त्रास होणार नाही जर सूर्यदेवाची तुम्ही उपासना केली. ताशी ही सुंदर कथा ऐकून ओम सूर्यदेवाय नमः अशी कमेंट जरूर करा. कारण मित्रांनो, अखंड विश्व निर्माण करणारे हे ओम आहे. ओमपासून सगळी निर्मिती. आणि भगवंताची मनापासून भक्ती करा, उत्तम प्रकारे जीवन जगा आनंद. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशी खरीखुरी माहिती जाणण्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.